ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आज साठ्यांकडे जायचंय, लक्षात आहे ना? आत्ता जायचंय का? नाही ना. अगं आहे का पाहिजे लक्षात माझ्या? सकाळपासून 3दा सांगितलंस. पत्रिका जुळली ते एक बरं झालं बाई. कशाला बघायची ती पत्रिका? मंगळासाठी बघावी लागते हो. मग काय म्हणतायत सपने गुरुजी? किती गुण जुळत आहेत? थट्टा करताय तुम्ही माझी? नशीब देवाची पूजा तरी करता रोज. ते तुझ्या समाधानासाठी. माझा या गोष्टींवर विश्वास नाही. जाऊ दे, मला वाद नाही वाढवायचा. बरं. मी काय म्हणतो, आपण त्यांच्याकडे जाण्यापेक्षा त्यांनाच आपल्याकडे का नाही बोलवत? त्या सुद्धा हेच म्हणत होत्या. म्हणजे रीमाला घर बघता येईल, माणसं बघता येतील. आणि मुख्य म्हणजे मनोरमासाठी ही काय चीज आहे ती मला बघता येईल जाऊ. अहो, मला सुद्धा काळजीच वाटत होती. म्हटलं सलील पसंत करतोय की नाही, माणसं कशी आहेत कुणाच ठाऊक. खरं तर इथून निघताना ना त्याची इच्छाच नव्हती, पण तिकडून येताना मात्र अगदी उत्साहाने बोलत होता बरं का. खरंच आहे, मुलगी हुशार आहे, सुंदर आहे. तुम्ही पाहिलंच की संध्याकाळी. त्याच्यापेक्षा तूच जास्त उत्साहात दिसतेस मला. आता सून येणार घरात, मोठी घटना नाही का आपल्या घरासाठी? चला आता केस डाय करण्यात काय अर्थ नाही. यावर्षी सासरा आणि 2 वर्षात आजोबा होणार मी. मग वाईट वाटतंय तुम्हाला त्याचं? नाही का? अजिबात नाही. माणसानं वय स्वीकारायला शिकलंच पाहिजे. आयुष्यातल्या प्रत्येक ऋतूला त्याचा असा एक वेगळा रंग असतो आणि त्या रंगाप्रमाणे माणसानं स्वतःला बदललंच पाहिजे. जितका तरुणपणाचा वसंत ऋतू जरतारी, तितकाच आयुष्याच्या पानगळीची जाणीव करून देणारा शिशिर ही रुपेरी. सावळ्या ढगांना जशी रुपेरी कडा असते ना, तशीच आयुष्याच्या संध्येला आठवणीची रुपेरी झालेली असते. एक छोटासा कवडसा देखील पुरेसा असतो पुढच्या वाटचाली. आणि शिवाय तू आहेस की माझ्यासोबत, तो मात्र मला शेवटपर्यंत हवी सांग. सुनबाई नाही? त्या मंदिरात गेल्यात. तुम्ही सकाळी सांगितलं ना, त्या अगदी लक्षात ठेवून गेल्यात. येतीलच एवढ्यात. तुम्हाला चहा आणू? हो. मम्मा, मम्मा हा घ्या प्रसाद. आज लवकर आलात तुम्ही? हो, कामही लवकर आटपलं आणि जरा थकल्यासारखं झालंय. थकल्यासारखं वाटणारच मम्मा. किती काम करता तुम्ही. रविवारी सुद्धा सुट्टी नाही घेत.
आता हे असं चालायचंच. तुम्ही काय केलं दिवसभर? नाही, खास काहीच नाही. असं नुसतं घरात बसून करमणार नाही तुम्हाला, म्हणते का? आता तुम्हाला इथल्याच मैत्रिणी परिचय जोडायला हवेत. फोन करावा आपणहून काही लोकांना. आता करेन. मामा, एक परमिशन हवी होती. कसली? माझी ती मैत्रीण आहे ना, आशू, फोन येतो बघा तिचा. लग्नात आठवत असेल तुम्हाला, गुजराती साडी नेसली ती पूर्ण. ती आणि माझा एक दुसरा मित्र आहे अनिश, ते दोघेही येतात कोल्हापूरला. आणि कुठे उतरणार आहेत? अनिशच्या ओळखीचे खूप लोक आहेत कोल्हापूरला, पण आशूचा राहायचा जरा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडे राहिली तर चालेल 2 दिवस. हो, येऊ दे की तिला इथे. आता आपलं इतकं मोठं घर आहे, एका माणसाची व्यवस्था कशी होऊ शकेल? ती एकटी मुलगी कुठे राहणार? इथेच बोलवा तिला. थँक्यू मामा. मग मी सांगू तिला तसं फोन करून? कळवा. निघू मी? हो. सगळं व्यवस्थित आहे. तुला बा सगळं कसं मस्त व्यवस्थित करून ठेवलेलं आहे मी. यस. आपलं घर नेहमीच नेटकं असतं. नाही, पण त्या मनोरमा साठेबाई येणार आहेत, त्या त्यांच्या काकदृष्टीने बघतील ना सगळीकडे. हे बाई जरा विचित्रच वाटतंय ना. खरं तर आपली मुलाकडची बाजूने आपल्यालाच टेन्शन. मी घाबरलोच आहे. हा कोण आहे? अरे कसा दिसतो? ए, काय चाललंय तुझं हे? हो, आता कसं मी असा शाण्यासारखा असा सज्जन वाटायला पाहिजे ना. ते आता स्त्री मुक्तीवाले आपल्याकडे येणार आहेत की नाही, मग मी कसं त्यांच्यामुळे असं लो प्रोफाईल वाटलं पाहिजे. मग आयडिया कर. काय? केसांना चप्पत तेल लाव आणि सैगलकट भांग पाड. काय हो थट्टा करताय त्या बाईंची? त्या चांगल्या स्त्रियांच्या हक्कांसाठी लढतायत आणि तुम्हा पुरुषांना ना स्त्री मुक्ती हा एक विनोदाचा विषय वाटतो. काय विषाद आहे माझी? अरे आदराने बोलतोय मी अत्यंत. काय रे? नक्की. घराबाहेर ते स्त्री मुक्ती वगैरे सगळं ठीक आहे, घराच्या आत नको. हो ना? कसं बोलली? आ? नाही, म्हणजे आता प्रत्यक्ष स्त्री मुक्तीच आपल्या घरात सुनेच्या रूपानं दाखल होणार आहे ना. बाबा, पण आपलं काही खरं नाही. अरे नाही, कारण आता हिची आणि तिची होणार स्त्री शक्ती आणि आपल्या दोघांची कमबख्ती. तेल जरा जास्त लावलंयस का? काय बोलते तुम्ही? कसले घाणेरडे विनोद करतोस? आली स्त्री शक्ती आली. ए, बाबा, उठा. तू जा, तू जा. ए, आणि तू जा, अति करू नकोस ते. अरे या ना आत या. नमस्कार. दारावर तुमच्या नावाची पाटी नाही? आहे की. नाही, मी तुमच्या नावाची पाटी म्हणते. अहो, त्यांनी काय फरक पडतोय? हेच तर चुकतं ना बायकांचं. अहो, घर दोघांचं असतं ना, हो. मग पुरुषाच्याच नावाची पाटी का म्हणू? अहो, पण तशी पद्धतच आहे. पण ही प्रथाच मुळात चुकीची आहे ना. आई? मी काय म्हणते ते पटतंय ना तुम्हाला? अगदी 100%. आता तुम्ही म्हणता ना तशी अगदी माझ्या नावाची पार्टी करायला टाकते. That's it. या तर या. या ना, या. या या या. आपणच अरविंद दीक्षित हो ना? हो, आता अर्थात. वाटलंच मला. ही रीमा. बर, बसा ना आपण. बसा बसा बसा. आयुष्यमान. वा, बस. रीमा, आदर मनात असावा. हो, पण तो व्यक्त केल्याशिवाय कसा दिसणार, नाही का? पण मुळात माणसांनी माणसांना नमस्कार करणं हेच मला पटत नाहीये. या रूढी चालीरीती मला अजिबात पसंत नाहीयेत. आणि हा पाहण्याचा कार्यक्रम ह्याच्यात मी अगदी विरुद्ध आहे. अहो, पण सगळ्यांचेच काही प्रेमविवाह होत नाहीत आणि अरेंज मॅरेज करायचं झाल्यावर पाहण्याचा कार्यक्रम हा झालाच पाहिजे. म्हणजे काय आहे, लग्न म्हणजे अहो, लग्न संस्थेवर मुळीच माझा विश्वास नाही. लग्न म्हणजे नुसती जोखड, बंधनं आणि गुलामगिरी. नाही, पण मग मी तुमच्या मुलीचं लग्न कसं काय करताय बा? पण तिचा विश्वास आहे ना लग्न संस्थेवर. बर. मी माझी मतं कुणावर लादत नसते. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून काही आहे की नाही? म्हटलं कर लग्न आणि घे अनुभव स्वतःच. बरोबर. म्हटलं
म्हटलं कळेल तुला, आणि कळेल तेव्हा खूप उशीर झाला असेल. म्हटलं त्यातल्या त्यात चांगलं घर बघून द्यावं. येसू मामींनी फारच स्तुती केली म्हणून म्हटलं बघून घ्यावं. ह्या दोघांची भेट तर माझी झालीच होती, आज तुमची भेट झाली. बरं झालं. ही तुमच्या मुलीचं फार कौतुक करत असते. सर, तुम्ही मला ओळखलं नाहीत ना? म्हणजे सर, तुम्ही एम के कॉलेजमध्ये ऑनररी लेक्चर्स द्यायला यायचात ना? हो, झाली असतील 2-3 वर्ष. सर, व्याकरणासारखा विषय असून सुद्धा किती छान शिकवायचा तुम्ही. तास कधी संपायचा आम्हाला कळायचं सुद्धा नाही. शिवाय इतकं हसत खेळत आम्ही काही शिकतो तसं वाटायचंच नाही आम्हाला. अगदी गप्पा मारल्यासारखं हसत खेळत तुम्ही विषय फुलवत नाही सर. अच्छा अच्छा अच्छा, तू त्या कॉलेजमध्ये होतीस तर. तरीच मी मगासपासून म्हणतोय चेहरा ओळखीचा वाटतोय मला. तू मला वाटतं कविता पण करतेस ना? हो सर. हा, मला आठवतंय एकदा हिने मला कवितांची वही वाचायला दिली होती. कसल्या कविता सर? जे असं सुचलं ते कागदावर उतरवलं. नाही नाही नाही, अगं छान कविता केल्या होत्या हिने. आता आठवतंय मला सगळं. प्रोफेसर दीक्षित म्हटल्यानंतर समोर वाटलंच होतं मला. पण तुम्ही आधी रेगे कॉलेजमध्ये शिकवत होतात ना? हो, 3 वर्षापूर्वी मॉडर्न कॉलेज जॉईन केलं. चला, म्हणजे तुमची जुनी ओळख निघाली म्हणायची तर. हो, छानच झालं. आणि मुख्य म्हणजे साहित्याची जाण असलेली सून घरात येते. म्हणजे सगळं पक्क झालं असं समजताय तुम्ही? नाही म्हणजे अर्थात तुमची संमती असेल तर. पण म्हणजे पसंती झालेली आहे. माझ्या काही अटी आहेत. अटी? हो, लग्न हे रजिस्टर्ड पद्धतीने होईल. हो, म्हणजे माझी तशीच इच्छा आहे. गुड. आणि देणी घेणी, मानपान, लग्न समारंभ, विधी हे काहीही होणार नाही. अहो पण हे बघा, लग्न होऊन रीमा तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्हाला काय वाटेल ते करा, पण तिच्या संमतीने करा. आणि रीमाकडून मला कुठलीही तक्रार येता कामा नये. तुम्ही शिकली सवरलेली सुसंस्कृत माणसं आहात, पण काही वेळेला असंस्कृतासारखं वागतात. अहो, आमच्याकडे केसेस आहेत अशा. आम्ही चक्क त्यांच्या घरावर मोर्चा नेतो आणि मुलाला आणि त्याच्या आई वडिलांच्या तोंडाला चक्क आम्ही काळं फासतो. आई, यात काय चुकलं माझं? उद्या तुमच्या मुलीला जर कोणी असा त्रास दिला तर तुम्ही काय सोडाल त्याला? शेवटी आमचीच मदत घेणार ना तुम्ही. बाकीचे काही बोलण्यापेक्षा आधी मुद्द्याचं बोलूया. मी जे काही तुम्हाला सांगितलंय ते पटलंय का तुम्हाला? नीट तुम्ही विचार करा आणि मग मला काय ते कळवा. काय रीमा, कसा काय वाटला तुला मुलगा? नाही म्हणजे त्याचं घरदार, त्यांचं राहणीमान, त्याचे आई वडील छान आहे. शिवाय त्याच्या घरातले सगळेजण मॉडर्न विचाराचे आहेत. हे सगळं खरं आहे ग, पण त्यांना क्लास नाही की स्टेटस नाही माझ्या दृष्टीने. इट्स ओके आई. अगं ती एज्युकेटेड फॅमिली आहे. शिवाय प्रत्येकाला फेम असलंच पाहिजे असं थोडीच आहे. हो, म्हणजे मुलगा तुला फार आवडलेला दिसतोय. कारण याच्या पूर्वी तू इतकं मोकळेपणाने माझ्याशी कधीच बोलली नव्हतीस. सॉरी आई. हे बघ, तुझं चांगलं झालं ना तर मला खूप आनंद होईल. पण जर का तू तुझ्या बापासारखा निघाला ना तर मात्र आई, आय हेट ऑल मेन. दे आर ऑल सेल्फिश. अगं मी तुला सांगते, अगदी गुलामासारखं वागवतात ते बायकांना. आई प्लीज. हे बघ रीमा, माझे विचार तुला पटायचे नाही, पण मी सांगते तुला, हे जे पुरुष आहेत ना, हे वेगवेगळ्या मार्गाने बायकांना ह्युमिलेट करतात, अगदी सॉफिस्टिकेटेड पद्धतीने. कळलं? हे बघ रीमा, मी तुला सांगते, घरीच्या सासूबाई आहेत ना, त्यांना आई वगैरे काही म्हणू नको. बहिणींशी गोडीने वागू नको, थोडा डिस्टन्स ठेवूनच. अगं आपलं फायनान्शियल स्टेटस त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे, कळलं ना? तेव्हा त्यांना करू दे ना तुझी हांजी हांजी. तू नको त्यांच्या पाठीमागे जाऊ. आणि दुसरं सांगते की 24 तास घरात बसू नको. घरात बसणाऱ्या बाईला सगळेजण घरगडी समजतात, कळलं? आता काही बायका जीनची पॅन्ट घालतात, नंतर स्लीवलेस घालतात आणि सगळ्या मैत्रिणींना गोळा करून ट्रिपला जातात, मजा करतात दिवसभर. झालं, ह्याच्यात त्यांना फार मोठा पुरुषार्थ वाटतो आणि आपण बाजी जिंकली असं वाटतं. मग घरी आल्यावर काय,
की परत संध्याकाळी छान नट्टापट्टा करून तयार व्हायचं आणि नवरोजींची वाट बघायची. नवरोजी आले रे आले की चहा पोहे घेऊन नवऱ्याचं स्वागत करायचं. हाच पुरुषार्थ. आणि म्हणून सांगते की स्वतःला मिसेस सलील दीक्षित मानू नकोस. स्वतःच्या नावाची पाटी दारावर लाव. आई, हे बघ रीमा, तू तुझ्या नवऱ्याला सुरुवातीपासून डॉमिनेट कर, तरच तू सुखी होशील. कळलं ना? अगं, आपण नाचू तसे त्या तालावर नाचतात आपले नवरे. फक्त नाचवणारा डोंबारी पाहिजे. हो, नाही आम्हाला ठाऊक नाही. हो हो, विचारतो आम्ही. ओके, हो, थँक्यू. अवंतिका, 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 अवंतिका. काय मम्मा? तुम्ही परवा क्लबच्या फंक्शन मध्ये देसाईंना काय म्हणालात? काय म्हणाले? तुम्ही त्यांना असं म्हणालात की तुमचं प्रोफेशन तुम्हाला सोडायचं नाहीये, काम चालू ठेवायचंय, लहान सहान गोष्टींनी सुरुवात करायची, म्हणजे आणि असंही म्हणालात की लवकरच तुम्ही तुमचं इंडिपेंडेंट ऑफिस काढा. मामा, काय चाललंय? तुम्हाला काय वाटलं आम्ही तुम्हाला काम करायला देणार? जहागीरदारांची सून आणि काम करणार? पण मामा, तुम्ही पण काम करताच की. पण आमची गोष्ट वेगळी आहे. मामा, लग्नाआधी मी सौरभला विचारलं होतं आणि तुमचा सुद्धा विरोध नव्हता. तसं आम्ही फक्त वरवरच म्हणालो होतो. तुम्ही काय करायचंय आणि काय नाही करायचं ते आम्ही ठरवणार. अवंतिका, मामा, आय हॅड प्रॉमिस्ड हर टू लेट हर वर्क. सौरभ, तुम्ही बोलू नका. आम्ही अवंतिका बद्दल निर्णय घेतलाय, बस. या या, वाचा ते, वाचा. काय झालं? कसली पत्रिका आहे? अवंतिकासाठी एक स्वतंत्र ऑफिस तयार करून घेतले आम्ही. त्याची निमंत्रण पत्रिका आहे. येत्या सोमवारी उद्घाटन आहे. कोल्हापुरातल्या प्रतिष्ठित लोकांना निमंत्रण आणि लंच आहे. माझा विश्वासच बसत नाहीये. माझं स्वतःचं ऑफिस. मम्मा, आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी खरंच उगाचच तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला. माझ्या लक्षातच आलं नाही की तुम्हाला काय वाटलं आम्ही तुम्हाला मखरात बसवू? गेले ते दिवस. आता वी हॅव टू प्रूव्ह आवरसेल्व्हज. आमची परंपरा तुम्ही चालू ठेवायची आहे अवंतिका. तुमच्या आई वडिलांना आश्चर्य वाटलं होतं ना आम्ही इतक्या मिडल क्लास घराण्यातली मुलगी कशी काय सिलेक्ट केली. आम्ही तुमच्या रूपावर गेलो नव्हतो,
तुमच्यातला स्पार्क आम्ही तेव्हाच ओळखला होता. अँड आय थिंक तो सर्वात महत्वाचा आहे. अवंतिका, आता आमची 60 जवळ आली. आमची मुळं पक्की असली तरी माती भुसभुशीत होऊन आम्ही केव्हा कोलमडून पडू याची खात्री नाहीये. मामा, दॅट इज अ फॅक्ट सौरभ. आता आमच्या आशा आकांक्षा सगळ्या तुमच्यावर अवलंबून आहेत. अवंतिका, तुम्ही वेगळ्या फील्ड मधल्या असलात ना तरी तुम्ही तुमच्या फील्ड मध्ये काहीतरी करून दाखवाल अशी आमची आशा आहे. मामा, तुमचा आशीर्वाद पाहिजे. गगने आहे थे झाड पाण्याचे आसवाना तीच वेडी सांडते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी